ग्रामपंचायत प्रशासनाचा विरोधकांवर पलटवार, राजकीय द्वेषापोटी दिशाभूल करत असल्याचा सरपंच व प्रशासकांचा आरोप. विशेष प्रतिनिधी. विरोधी गटाने घेतलेली पत्रकार परिषद ही ग्रामस्थांची नसून केवळ राजकीय द्वेषापोटी आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची दिशाभूल करण्यासाठी घेतलेली एका खाजगी गटाची परिषद आहे, असा घणाघाती पलटवार सरपंच तथा प्रशासकांनी केला आहे. विरोधकांनी उपस्थित केलेल्या 7 प्रमुख प्रश्नांना सरपंच आणि प्रशासकांनी लेखी उत्तरांद्वारे चोख प्रत्युत्तर दिले आहे. 1. ग्रामसेवकांच्या बदलीला तानाजी पाटील कारणीभूत, दादागिरीचे आरोप. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अरेरावी आणि धमकावणी केल्याच्या विरोधकांच्या आरोपाचा सरपंच व प्रशासकांनी तीव्र शब्दांत निषेध केला. गेल्या 5 वर्षात श्री तानाजी कृष्णात पाटील उपसरपंच असताना 7 ग्रामसेवक बदलले गेले, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. खासदार व आमदारांचा वशिला लावून ग्रामसेवक रोहिदास चौगुले यांच्यावर दादागिरी करून त्यांचे निलंबन करणे, संदीप धनवडे यांना कोणत्याही तक्रारीशिवाय काम करण्याचे लिहून देण्यास भाग पाडणे आणि राहुल खोत यांना गैरहजर राहण्यास सांगणे, असे प्रकार उपसरपंच असताना घडल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. 2. ग्रामसेवक राहुल खोत यांच्यावर कामात टाळाटाळ आणि पळपुटेपणाचा ठपका. वरिष्ठ कार्यालयाने नेमलेल्या अधिकाऱ्याला कामापासून रोखल्याचा आरोप फेटाळताना सरपंच म्हणाले की, ग्रामपंचायत अधिकारी श्री राहुल खोत हे 5 जून 2026 पासून हजर झाले. मात्र 19 जून रोजी ते गैरहजर राहिले आणि त्यांनी सहीचा अधिकारही घेतला नाही. त्यानंतर 22 ते 30 जून दरम्यान ते रजा टाकून पळून गेले. जिल्हा परिषदेत तक्रार केल्यानंतर 29 जून रोजी ते महाडिक कार्यकर्त्यांसोबत केवळ सत्कार समारंभासाठी हजर राहिले. उपाध्यक्षांच्या सूचनेनुसार गावाला वेठीस धरून कामात विलंब करण्याचा व पोलिसात खोट्या तक्रारी करण्याचा त्यांचा डाव होता, असे सरपंच व प्रशासकांनी सांगितले. 3. जिल्हा परिषद व पंचायत समितीला दिलेले निवेदन कर्तव्यच. कामकाज ठप्प असल्याचे सांगून वरिष्ठ कार्यालयांची दिशाभूल केल्याच्या आरोपावर उत्तर देताना प्रशासनाने सांगितले की, ग्रामसेवक खोत हे 5 जूनपासून फक्त 1 दिवस हजर राहिले. ते निवडणूक वॉर्ड रचनेच्या कामालाही उपस्थित नव्हते. त्यामुळे गावाची गैरसोय होऊ नये म्हणून वरिष्ठ कार्यालयांना निवेदन देऊन सूचना करणे हे आमचे कर्तव्यच होते आणि ते आम्ही पार पाडले. 4. कचरा गाड्या का बंद? डिझेल बिलाचे सत्य आले समोर. विरोधकांनी कचरा संकलन गाड्यांच्या किल्ल्या काढून घेतल्याचा आरोप केला होता. यावर स्पष्टीकरण देताना सरपंच म्हणाले की, ग्रामपंचायतीकडे 40 कर्मचारी असून सर्व नित्यनियमाने काम करत आहेत. महापुरुषांच्या पुतळ्यांची आणि गावाची स्वच्छता रोज सुरू आहे. मात्र कचरा गोळा करणाऱ्या गाड्या बंद आहेत ही वस्तुस्थिती आहे, कारण लाड पेट्रोल पंपावरून महिन्याच्या क्रेडिट कार्डवर डिझेल घेतले जाते. ग्रामसेवकाला सहीचे अधिकार नसल्याने मे आणि जून महिन्याचे डिझेल बिल रखडले आहे. चेक मिळाल्याने पंपावरील डिझेल बंद झाले. परिणामी सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतःहून गाड्यांच्या किल्ल्या ग्रामपंचायतीत जमा केल्या आहेत आणि त्या सुरक्षित आहेत. 5. पाणी पुरवठा आणि दाखले वाटप सुरळीत सुरू. गावातील पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. ग्रामसेवक नसल्यामुळे केवळ वीज बिल थकल्याने खर्चाचे पाणी बंद आहे. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून येणारे पिण्याचे पाणी गावाला 1 दिवस आड नित्यनियमाने सुरू आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालय दररोज, रविवार सोडून, सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:00 या वेळेत सुरू असून, प्रशासक आणि सरपंचांच्या सहीने दाखले, उतारे व जन्म मृत्यू नोंदीचे काम सुरळीत सुरू आहे. 6. प्रसिद्धी ही नियमानुसारच. गावाची बदनामी करण्यासाठी पत्रके काढल्याच्या आरोपावर बोलताना सरपंच म्हणाले की, एखादा अधिकारी सतत गैरहजर राहून गावाला वेठीस धरत असेल,
तर वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करावीच लागते. निवेदन स्वीकारताना वरिष्ठ अधिकारी फोटो घेतात आणि चौकशीचे आदेश देतात, तीच माहिती पत्रकार प्रसिद्ध करतात. सोशल मीडियावरील बातम्यांची पडताळणी करूनच वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, त्यात कोणताही खोटारडेपणा नाही. हा केवळ राजकीय द्वेष. ग्रामपंचायतीचे कामकाज पूर्णपणे पारदर्शक आणि सुरळीत सुरू आहे. विरोधकांकडे कोणताही ठोस मुद्दा नसल्याने आगामी निवडणुकीत राजकीय स्वार्थासाठी आणि सत्तेचा गैरवापर करण्यासाठी हा खोटा कांगावा केला जात आहे, असा थेट आरोप सरपंच व प्रशासकांनी केला आहे.